नमस्कार, मी संदेश. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण ह्या देशांमध्ये गेल्या महिन्याभरापासून संघर्ष सुरू आहे आणि ह्या संघर्षाचे परिणाम आता आपल्या घरापर्यंत देखील पोहोचलेले आहेत. जगभरातील अनेक देशांमध्ये इंधन टंचाई निर्माण झालेली आहे. अनेक देशांमध्ये याचे परिणाम आता जाणवत आहेत. पेट्रोल, डिझेल, गॅस याची टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये अनेक देशांमध्ये जाणवत आहे. भारतामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅसची टंचाई आत्ता तरी तेवढ्या तीव्रतेने जाणवत नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये बोलताना असं सांगितलं आहे की आपण कोविड सारख्या परिस्थितीचा आपण एकजुटीने सामना केला, तशी परिस्थिती जर पुन्हा आली तर आपण सज्ज असलं पाहिजे, असं पंतप्रधानांनी सांगितलं आहे. पंतप्रधानांच्या ह्या वक्तव्यामुळे नागरिकांमध्ये पॅनिक सिच्युएशन निर्माण झालेली आहे. देशामध्ये एनर्जी लॉकडाऊन तर लागणार नाही ना, ह्या संदर्भात आता नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. एनर्जी लॉकडाऊन म्हणजे काय, तर देशामध्ये उपलब्ध असणारी एनर्जी म्हणजे पेट्रोल, डिझेल, गॅस ही जी ऊर्जा आहे ही काटकसरीने वापरणे म्हणजे एनर्जी लॉकडाऊन. जगभरातल्या अनेक देशांमध्ये इंधन टंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला आहे. पण फिलिपाईन्स देशाने एनर्जी लॉकडाऊन लावल्याची अधिकृत घोषणा केलेली आहे. फिलिपाईन्स देशामध्ये सरकारी कार्यालये फक्त 4 दिवस सुरू राहणार आहेत, तर खाजगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. फिलिपाईन्स देशामध्ये अनावश्यक प्रवासावरती देखील बंधनं घालण्यात आलेली आहेत. फिलिपाईन्स देशाच्या एकूण गरजेपैकी 98% इंधन हे बाहेरील देशातून आयात केले जाते. म्हणजे हा देश पूर्णपणे आयात होणाऱ्या इंधनावरती अवलंबून आहे. त्यामुळे ह्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंधन टंचाई जाणवत आहे आणि ह्या देशाने एनर्जी लॉकडाऊन घोषित केलेलं आहे. फिलिपाईन्समधील हे एनर्जी लॉकडाऊन हे पुढील 1 वर्षासाठी घोषित करण्यात आलेले आहे आणि गरज पडल्यास हा काळ वाढवला जाऊ शकतो. आपल्या शेजारील देश बांगलादेशमध्ये देखील अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. बांगलादेशमध्ये पेट्रोलसाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. त्याचबरोबर विद्यापीठे देखील बंद ठेवण्यात येत आहेत. कोचिंग देखील बंद करण्यात आलेलं आहे. ऑनलाईन क्लासेस घेण्याचे निर्देश बांगलादेश सरकारकडून देण्यात आलेले आहेत. बांगलादेशमधील टेक्सटाईल इंडस्ट्री हे जगातील एक मोठी इंडस्ट्री आहे आणि तेथे देखील 6 तासाचं लोड शेडिंग सुरू करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ह्या इंधन टंचाईचा मोठा परिणाम टेक्सटाईल मार्केटवरती होताना देखील आपल्याला पुढच्या काही काळामध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर बांगलादेशमधील घरगुती विजेला देखील 6 तासाचं लोड शेडिंग असणार आहे. त्यामुळे अशी बिकट परिस्थिती बांगलादेशमध्ये देखील निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर आपला दुसरा शेजारील देश पाकिस्तानमध्ये देखील अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. पाकिस्तानमध्ये देखील गेल्या 2 आठवड्यापासून लोड शेडिंग सुरू झालेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये इंधन टंचाई तिथे निर्माण झालेली आहे. पाकिस्तानमधील निम्म्या सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून फक्त 4 दिवस कार्यालयामध्ये बोलवलं जातं, तर निम्म्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पाकिस्तानमधील मोठ्या पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांचा अर्धा पगार देखील कापला जाणार आहे, अशी देखील घोषणा तेथील सरकारने केलेली आहे. श्रीलंकेमध्ये देखील इंधन टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. श्रीलंकेमधील सरकारी कार्यालये, शाळा, विद्यापीठ आठवड्यातून फक्त 4 दिवस सुरू राहणार आहेत. श्रीलंकेमध्ये दर बुधवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. श्रीलंकेमध्ये इंधन वाटपासाठी QR कोड प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. QR कोडच्या माध्यमातून खासगी वाहनांना आठवड्याला फक्त 15 लिटर पेट्रोल मिळणार आहे, तर पब्लिक ट्रान्सपोर्टच्या वाहनांना 200 लिटर इंधन मिळणार आहे. म्यानमारमध्ये वाहनांसाठी ऑड इव्हन पद्धत सुरू केलेली आहे. इजिप्तमध्ये देखील इंधन टंचाईचा परिणाम जाणवत आहे. इजिप्तमधील मॉल, रेस्टॉरंट आणि रिटेल दुकानं रात्री 9 पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश तेथील सरकारने दिलेले आहेत. न्यूझीलंडमध्ये देखील इंधन टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत आहे. न्यूझीलंडमध्ये जेट फ्यूलच्या किमती वाढल्यामुळे सुमारे 1000 विमान उड्डाणे रद्द केल्याची माहिती काही प्रसारमाध्यमातून मिळालेली आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण जगामध्ये इंधन टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण ह्या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जवळपास 40 ऑइल रिफायनरीवरती हल्ला करण्यात आलेला आहे, अशी माहिती काही प्रसारमाध्यमातून मिळालेली आहे. आणि जगभरामध्ये जो तेल पुरवठा होतो त्यातला बराचसा तेल पुरवठा हा या आखाती देशांमधून होतो आणि तेथील ऑइल रिफायनरीला टार्गेट करण्यात आलेला आहे, त्या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये युद्ध आज जरी थांबलं तर जगभरामध्ये तेल पुरवठा लगेच सुरळीत होईल अशी काहीच शक्यता नाही.
कारण ह्या युद्धामध्ये ऑइल रिफायनरीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि ते पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी पुढचे काही महिने लागणार आहेत. तर हे तेलाचं संकट हे काही दिवसांपुरतं नाही, तर पुढचे काही महिने किंवा काही वर्ष हे तेलाचं संकट जगभरावरती असणार आहे. भारतामध्ये सध्या जरी इंधन टंचाई तेवढ्या तीव्रतेने जाणवत नसली तरी त्यासाठी आपण सज्ज असणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकारने वेळीच ठोस पावलं उचलणं हे महत्त्वाचं आहे. जगभरामध्ये सुरू असणाऱ्या इंधन टंचाईबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि भारतामधल्या परिस्थितीबद्दल देखील तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.